तर लोकसभा निवडणुकीत थोडी फजिती झाली आहे, विधानसभेला अवघड होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला। तातडीने आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये पाडून टाकू असा इशारा जरांगेंनी दिलाय। मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर सरकारला आमचा रोष परवडणारा नाही। राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत असल्याचं देखील जरांगेंनी म्हटलं। नाही, लगेच व्हायला पाहिजे उपोषणाच्या काळातच। या उपोषण नेत्याच्या काळातच सरकारनेच काढलेली अधिसूचना अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी। कसं काय करत नाही ते बघतो ना मी, कसं काय करत नाही। त्यांना परवडणार नाही मराठ्याची नाराजी, करोडो मराठ्यांची। रोष अंगावर घेऊ नका म्हणा मराठ्याच्या नाराजीचा। मी त्यांना त्यासाठीच सांगितलं, मराठ्याची नाराजीचा रोष अंगावर घेऊ नका। आता थोडी फजिती झाली, विधानसभेला अवघड होईल।